आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग वेगाने पसरते। तर खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या 5 ते 6 दुकानांना ही आग लागली आहे। स्थानिक नागरिकांकडून दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्याची देखील माहिती आहे। मात्र बघ्यांनी ही मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील। मी तज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट करणार। विरोधकांनी देखील मोर्चाकडे पाठ फिरवलेली आहे आणि खरं पाहता तुम्ही पुढाकार घेताय प्रकरणामध्ये, मात्र तुम्ही नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातील। आता विरोधक जास्त लक्ष करतील असं काही नाहीये। विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहेत। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। त्यामुळे तुम्ही आजच्या नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। जेव्हा हे जन आंदोलन उभं केलं जात होतं, वेळोवेळी मंत्र्यांचा राजीनामा, स्थानिक आमदारांचा राजीनामा ही माग होती, पण आता ही माग जी आहे ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं जातं। असं बिलकुल नाही। एक मिनिट ऐका, थोडंफार समाजमन या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललंय की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास आहे। ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी, या 2 बाबी त्याच्या पाठीमागे आहेत। आणि लोक जन आक्रोश का करतायत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसूभर सुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांची भावना। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे, कशा प्रकारे ही मागणी मी स्वतःच केलेली होती। सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत। कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे, आका बाका चुका तुका सखा हे जे आहे। तर आता वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईतही मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येते आणि या मागणीसाठी राज्यभरात जन आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। आज मुंबईतही निघालेल्या जन आक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झालेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले। नाही तर तुम्ही वाल्मिक कराडची उघड पाठराखण केली म्हणून तुमचा आम्ही राजीनामा मागतोय। तुम्ही वंजारी जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे। त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे, बाकी काही नको। मुंबईत आलात परंतु आंदोलनात गेला नाही नाही, मी एक मिनिट ऐका, मी पोहोचू शकलो नाही। आपणही पाहिलं की मी 7 तासाच्या प्रवासाने आलो, पोहोचू शकलो नाही। ठीक आहे, तोपर्यंत प्रोग्राम संपला, परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे। तर आपण पाहतोय जन आक्रोश मोर्चा सुरू आहे मुंबई या ठिकाणी आणि गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अकोला असेल, नांदेड असेल, जालना असेल या ठिकाणी जन आक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं पीडित कुटुंब देखील उपस्थित असतं आणि आज देखील मुंबईमध्ये हे कुटुंबीय उपस्थित आहेत। वळतो पुढच्या बातमीकडे। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केली आहे। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचेत। उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा। लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली आहे। ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे
तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा. आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं. आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत. जुन्याच मागण्या नव्याने करत जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करा, या मागण्या जरांगेंनी पुन्हा एकदा केल्यात. हे पटापट करा आणि ज्या नोंदी सापडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र रोखले ते द्या. आमचं सहावं म्हणणं असं आहे की EWS तुम्ही घातलं ते परत द्या. SCBCच्या सगळ्या OBCच्या ज्या सवलती त्या लागू करा. त्यांना मुलींना मोफत शिक्षण केलंय त्याची अंमलबजावणी करा. काय वाईट म्हणणं आहे बाबा आमचं? तुम्हाला का द्यायचं नाहीये? संतोष भैया देशमुखांच्या सगळ्या मारेकऱ्यांना का धरलं जात नाही? काय कारण आहे? आम्ही तो विषय मागं नाही पडून देणार जिंदगीत. फक्त जुन्याच मागण्या आम्ही नव्याने सांगायलोत आणि ते जुने नव्याने आलेत, एवढंच फरक आहे. काय हेच बदल नाही, दोघात सारखंच आहे. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे स्वतः दोषी असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपला सत्तेत बसवल्याचा दावा देखील आंबेडकरांनी केला. हे उपोषण जरांगे विरुद्ध धस म्हणायचं का, असा सवाल देखील आंबेडकर यांनी उपस्थित केला. 10 वर्षे जरांगे पाटील असं धरायचं, शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. मागचं सरकार होतं, त्याच्या मागचंही सरकार होतं, त्यांनी कर्जमाफी देतो, इंटरेस्ट माफी देतो, आम्ही तुमचा 7-12 कोरा करतो. मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय. तर जरांगेंच्या आंदोलनाला आता धार राहिली नाही, असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिलंय. जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे, आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी, आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे. पूर्वीप्रमाणे OBCचं आरक्षण आता दाखवा ना बाबा निर्णय तुम्ही. झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही. कारण साधारणतः 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBCच्या हक्काच्या आहेत. काय मी हा म्हणन बळच फुकटचे फाकट नसले लोक तरी म्हणन मी लय गर्दी होती. तुम्ही दाखवा ना कॅमेरे तुमचे धडाधड दाखवा ना. तुम्हाला तेव्हा त्या वाट्यावर किती आहेत उभा राहा जागा तिकडे बघा तुम्ही. सगळीकडे भरलं, बसले मंदिरावर बी जागाच नाही खाली. काय करणार लोक? बसायलाच जागा नाही. तुम्ही जाऊन बघा तिकडे गाड्या 6 किलोमीटर लागल्या. आयला कुठं निघलं मग बोला भाऊ तोंडात आणा भाऊ देऊन एक 2 चापला थोतारात द्या ठेवून आमच्या. धार तीच आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट दिसते मला. कारण सांगतो मी त्याचं पहिल्या दिवशी नसते मला. मी खरं बोलतो बघा. त्याला काय खरं बोला राव एखाद बार माणसाने. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं, त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलाय. किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर बनवलं गेलंय तिला. तर ज्यामध्ये ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली आहे. तर जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला ही दीक्षा दिली आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. या विधी दरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णी हिने आता भगवे वस्त्र धारण केलेले आहेत. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावाने ओळखली जाणार आहे. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद निर्माण झालाय. किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी प्रश्न उपस्थित केलाय. एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं
जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याचं नाव किन्नर आखाडा का ठेवलंय असा सवाल हिमांगी सखी यांनी उपस्थित केलाय. इतर आखाड्याच्या साधू संतांनी देखील ममता कुलकर्णीच्या या निर्णयाला विरोध केला. मैं बस फिर से एक बहुत विनम्र आग्रह ममता कुलकर्णी से है कि ये जाल है, इस जाल में मत फंसो. किसी मान्य आचार्य के यहाँ जाकर के आप दीक्षा लो और दीक्षा लेकर के अपना जीवन विरक्त जीवन यापन करो. उसके बाद हम लोग हैं, कोई न कोई बड़े मठ दे दिए जाएंगे, महंती दे दी जाएगी, बहुत कुछ प्रक्रियाएं हैं. ये जरूरी नहीं है कि भगवा ही पहनो. भगवा पहनना है तो भगवा पहन सकते हो, लेकिन ये पूछ करके शास्त्र सम्मत है कि नहीं है उस पर निर्णय करके. तुम्हारा नाम बहुत बड़ा है और ये लोग सब तुम्हारे नाम पर व्यापार करेंगे. तर ममता कुलकर्णीनं अचानक संन्यास का घेतला? ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलाय यावरचा विशेष रिपोर्ट पाहूयात. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता. अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता अजून एक बातमी अजून एका वादासंदर्भातली. छावा सिनेमा तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, उद्योगमंत्री उदय सामंतांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंचा अपमान खपवून घेणार नाही तर निर्माते दिग्दर्शकांनी तातडीनं उपाययोजना करावी. चित्रपटातला आक्षेपार्ह भाग काढून टाकावा लागेल असं सामंतांनी म्हटलंय. आणि वळतो पुढच्या बातमीकडे. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत एका आरोपी भोवती फिरत असलेला हा तपास आता आणखी व्यापक होणार आहे, कारण सैफ अली खानच्या हल्लेखोर एकटा नव्हता अशी माहिती समोर आली आहे. तर सैफच्या घरातून पोलिसांना तब्बल 200 बोटांचे ठसे मिळालेत. आरोपी शरीफुल इस्लाम सोबत त्याचे आणखी साथीदार आल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केलाय.
तुळजाभवानी मंदिर परिसराला नैसर्गिक झरा तब्बल 35 वर्षानंतर सुरू झालाय. तर मंदिर परिसरात असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे. पाण्यातल्या क्षारामुळे 1988 पासून हा नैसर्गिक झरा बंद होता. झऱ्याच्या मार्गात 1986 सालची नाणी सुद्धा आढळून आली आहेत. पाण्यातला क्षार आणि नाणी काढल्यानंतर 35 वर्षांनी हा झरा सुरू झालाय. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि आता भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून तुम्ही पुन्हा घेऊ शकता. ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया काल 4 दिवसानंतर पूर्ण झाली आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर मूर्ती आजपासून दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे. तर सोमवारी मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात ज्योतिबा मूर्तीवर धार्मिक विधी करून गाभारा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कासव चौकामध्ये श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. तर डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांनी या उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं होतं. मात्र आजपासून पुन्हा मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे.